आपण आता करणार आहोत मर्कट आसन। पाठीवर यायचं आहे, दोन्ही हात खांद्याला समांतर आणि दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि गुडघे लेफ्ट साईडला आणि चेहरा उजव्या बाजूला। अगदी आरामात करायचं, स्ट्रेचिंग घ्यायचं आहे। लेफ्टला राहू द्या, फोटो काढतोय। लेफ्ट गुडघे लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडला गुडघे राहायचे आणि चेहरा उजव्या साईडला। थोडंसं थांबायचं आहे आणि पूर्ण स्ट्रेचिंग घ्यायचे। बघा, पूर्ण शरीराला व्यायाम मिळतोय। आता हळूहळू राईट साईडला गुडघे घ्या, गुडघे राईट साईडला आणि चेहरा उलट्या बाजूला। आणि बघा, कमरेला, पोटाच्या सर्व अंगांना व्यायाम मिळतोय, मेरुदंडाचा व्यायाम होतोय। आता लेफ्ट राईट करा, थोडंसं सूचनांवर लक्ष द्या। थांबायला सांगितल्यावर थांबायचं। गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा, पायाचा पंजावर पंजा। लेफ्ट राईट। बघा, पोटाच्या सर्व अंगांचा, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रस, ओव्हरी या सर्व अंगांचा सुंदर व्यायाम होतोय आणि मेरुदंडाचा व्यायाम चांगला होतोय। मेरुदंडाचा व्यायाम झाल्यामुळे स्पायनल कॉर्डचं कार्य योग्य प्रकारे चालतं। स्पायनल कॉर्डचं कार्य जर योग्य प्रकारे चालत असेल तर शरीरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची डिसऑर्डर येऊ शकत नाही। अगदी सहजपणे करायचं आहे। आता दोन्ही पायाच्या पंजामध्ये अंतर घ्यायचं आहे, 1.25 फूट, आणि गुडघे डाव्या बाजूला आणि चेहरा उजव्या बाजूला। तिथेच थांबायचं आहे थोडं। डावी बाजू सर्वांना समजली आहे। डाव्या बाजूला एक पायाचा पंजा आणि दुसऱ्या पायाचा गुडघा, थांबायचं आहे तिथेच, डाव्या साईडला थांबायचं आहे। सूचनांवर लक्ष द्या, आपलं रेकॉर्डिंग होत आहे। तिथं थांबायचे थोडा वेळ, पूर्ण स्ट्रेचिंग घ्यायचं आहे। एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करेल। सुंदर। आता हळूहळू घुटणे उजव्या साईडला घ्या आणि तिथेच थांबायचं आहे। चेहरा उलट्या बाजूला आणि एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करेल। बहुत सुंदर। आता थोडा गती देकर करा। बघा, संपूर्ण शरीराचा, हार्ट आणि लंग्सचा सुद्धा व्यायाम होतोय, थायरॉइडचा सुद्धा व्यायाम होतोय। त्या सुंदर व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये पाचन तंत्र स्वस्थ राहणार आहे, स्पायनल कॉर्डचं कार्य स्वस्थ राहणार आहे, थायरॉइड संबंधी काही विकार येणार नाही आहेत। डोळ्यांचा पण व्यायाम होतोय, गुडघ्यांचा पण व्यायाम होतोय। संपूर्ण व्यायाम आणि पाचन तंत्र आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची डिसऑर्डर येऊ शकत नाही आहे।